हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. खूप महागडे कपडे घातल्यानंतरच आपण स्टायलिश आणि क्लासिक लुक आपल्याला मिळतं असं अजिबात नाही. आपण अगदी सिंपल कपड्यांमधून आणि आपल्या बजेटमध्ये असलेल्या कपड्यांमधून देखील ॲटिट्यूड दाखवू शकतो आणि कॉन्फिडंटली राहू शकतो. तर याचबद्दल काही टिप्स तुम्हाला इथे सांगणार आहे की आपल्याला जर कॉन्फिडंट आणि स्टायलिश तसंच चांगलं लुक पाहिजे असेल तर या माझ्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही अगदी बजेटमध्ये स्टायलिश दिसू शकता. कुठल्या टिप्स फॉलो करायचे आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर तुम्हाला हाय क्लास स्टायलिश आणि जर कॉन्फिडंट वागायचं असेल आणि दिसायचं असेल, अगदी चार चौकात सिंपल आणि चांगलं वाटावं असं वाटत असेल तर तुम्ही या टिप्स नक्कीच फॉलो करा. सर्वात पहिली टिप्स आहे ते म्हणजे कपड्यांबाबतीत. तुम्ही कपडे चूज करत असताना त्याचा कलर हा अगदी आपल्या स्किनला सूट होईल अशा पद्धतीचे चूज करावे. कपड्यांमधून आपण स्टायलिश आणि चांगलं लुक मिळू शकतं. कारण बघा, आपल्याकडे काय आहे हे कोणी बघत नाही, मात्र आपल्या कपड्यांवरून, आपल्या राहणीमानावरून आपलं कॉन्फिडंट वाढत असतो आणि आपण आपल्याला चार चौघं त्या पर्यायाने, त्या नजरेने बघत असतात. म्हणून आपण नेहमी कपड्यांनी नीटनेटकं आणि चांगलं असायला पाहिजे. कपडे हे नेहमी स्वच्छ धुवून असायला पाहिजे आणि कपडे वेअर करताना, कपडे चूज करताना आपल्या स्किन टोनला मॅच होईल असे कलर्स चूज करावे. खूप भडक आणि डार्क कलर चूज करू नये. तुम्ही जर ऑफिसमध्ये जात असाल तर लाईटमध्येच तुम्ही कलर चूज करायला पाहिजे. जे लाईट कलर आहे हे तुम्हाला दिसायला हाय क्लास आणि क्लासिक लुक देतात. त्यानंतर कपड्यांचं फॅब्रिक हे कॉटन आणि चांगल्यामधूनच असायला पाहिजे. कारण तुम्ही जर थोडं 100-200चा विचार करतो म्हटलं तर फॅब्रिक जर हा चुकीचा असला तर आपला कॉन्फिडंट नक्कीच लो होत असतो. तर कॉटन हा फॅब्रिक खूप चांगला आहे. शक्यतो कॉटनचे कपडे वेअर करायला स्टार्ट करा. त्यानंतर तुम्ही खूप स्टायलिश तुम्हाला आणि कॉन्फिडंट लुक पाहिजे असेल तर तुम्ही कुर्ती वगैरे घेत असताना किंवा साडी वेअर करत असेल तर साडीमध्ये देखील तुम्ही सिंपल अशी साडी चूज करा. कुर्ती चूज करत असाल, कुर्ती आवडत असेल तर कुर्ती देखील अशी सिंपलची, खूप जास्त हेवी वर्कवाला चूज करू नका, याने तुम्हाला चांगला लुक मिळत नाही. त्यानंतर तुम्ही जर दागदागिने घालत आहे तर दागदागिने देखील खूप भरदाट दागदागिने घालून तुम्ही सुंदर दिसता असं जर वाटत असेल तर अतिशय चुकीचं आहे. जितकं कमी वापरा तितकं तुम्हाला हाय क्लास लुक मिळेल. तुम्हाला स्टायलिश लुक पाहिजे असेल तर दागिने अगदी मोजके आणि कमी घालावे. एक मंगळसूत्र, एक छोटासा नेकलेस असेल, बस एवढं खूप आहे. आणि जर तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे जात आहे तर लाँग मंगळसूत्राऐवजी तुम्ही अगदी शॉर्ट मंगळसूत्र आणि नाजूकमध्ये मंगळसूत्र ट्राय करा. खूप छान तुम्हाला लुक मिळेल. तसेच चप्पलवरती देखील आपला लुक डिपेंड असतो. चप्पल यूज करताना जी खूप वाजणारी चप्पल आहे, जे खूप हाय हील्स आहे असे यूज करू नका. फ्लॅटमध्ये चप्पल यूज करण्याचा प्रयत्न करा. तुमची हाईट थोडी कमी असेल तर थोडंसं तुम्ही हीलमध्ये वापरू शकता. खूप जास्त हाय हील वापरण्याची गरज नाही आहे. याने देखील आपला जो लुक आहे तो बिघडतो. चप्पल यूज करताना ते देखील व्यवस्थित आणि सिंपलमध्ये यूज करावा. जसं की ब्राऊन कलर झाला, ब्लॅक कलर झाला, हा खूप सुंदर दिसतो. पर्स तुम्ही वापरताना यामध्ये देखील लाईट कलरची पर्स वापरावी. याने देखील तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तर आपण ज्या वस्तू घेते आहे त्या खूप भगभग, डार्क आणि हेवी न घेता अगदी सिंपल, नाजूक अशा घ्याव्यात. कपडे चूज करताना सिंपल, नाजूक आणि चांगल्या फॅब्रिकचे कपडे चूज करावे. कुठलाही दागिना चूज करताना सिंपलमध्ये आणि चांगला असा दागिना चूज करावा. तसंच कुठल्या वस्तू चूज करताना त्या देखील नाजूक आणि चांगल्यामधून चूज कराव्या. एकंदरीत या सगळ्यावरती आपला लुक डिपेंड असतो. दररोजचे 15 ते 20 मिनिट स्वतःच्या स्किन रुटीनसाठी द्यावे. आपण आपली स्किन चांगली राहावी त्यासाठी आपल्याला 15-20 मिनिट स्वतःला नक्कीच द्यायला पाहिजे. कपडे वेअर करत असताना आपल्याला शोभतील असे कपडे वेअर करा. खूप जास्त टाईट आणि खूप जास्त सैल कपडे यूज करू नका. आपल्या बॉडीला शोभतील, आपल्या शेपला शोभतील असेच फिटिंगचे कपडे चूज करा. त्यावरती देखील आपला पूर्ण बॉडी जे आहे ते डिपेंड असते आणि आपला लुक हा डिपेंड असतो. तर तुम्हालाही स्टायलिश लुक पाहिजे असेल तर या काही टिप्स नक्की फॉलो करा. तुम्हाला टिप्स आवडल्या असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.